आणि दिल्लीमध्ये आता घडामोडींना वेग आलेला आहे। सत्ता स्थापनेसंदर्भात देखील हालचाली वाढल्यात। पाहूयात बातम्या। दिल्लीमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। 9 जूनला संध्याकाळी मोदींचा शपथविधी। राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या खासदारांची उद्या सकाळी 11 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक। नरेंद्र मोदींची नेतेपदी निवड केली जाणार। केंद्राने अग्निवीर योजनेचा पुनर्विचार करावा। नितीश कुमारांच्या जेडीयूची केंद्राकडे मागणी। अग्निवीर योजनेविरोधात बिहार, उत्तर प्रदेशात मोठा असंतोष असल्यामुळे योजनेचा पुनर्विचार करण्यासाठी नितीश कुमार आग्रही। नव्या सरकारमध्ये भाजपला 5 मंत्रिपद गमवावी लागणार। सूत्रांची माहिती। नितीश कुमार, चंद्राबाबू नायडूंना 5 मंत्रिपद दिली जाणार। 5 खासदारांमध्ये 1 कॅबिनेट मंत्रिपद असा भाजपचा फॉर्म्युला। सूत्रांची माहिती। नरेंद्र मोदी यांच्याकडून खातेवाटपासाठी अमित शहा, राजनाथ सिंग तसंच जे.पी. नड्डा यांच्यावर जबाबदारी। नितीश कुमार, चंद्राबाबू आणि एकनाथ शिंदे यांच्याशी स्वतंत्र बैठका। सगळ्यांच्या मागणीचा विचार करून यादी तयार होणार अशी माहिती। दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीनंतर मोदींची शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्याशी चर्चा। मोदींनी अपयशाची कारणं यामध्ये समजून घेतली। विधानसभेला चुका सुधारून एकत्रित काम करण्याचे मोदींचे निर्देश। इंडिया आघाडीत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून रोखण्याच्या तयारीत। नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू। सूत्रांची माहिती। एनडीएच्या बहुमत चाचणीच्या दिवशी इंडिया आघाडी संसदेमध्ये शक्ती प्रदर्शन करणार। मतदानामध्ये प्रत्यक्ष सहभागी न होता संख्याबळ दाखवण्याचा प्रयत्न करणार। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला 3 आणि दादा गटाला 1 मंत्रिपद मिळणार। श्रीकांत शिंदेंसह श्रीरंग बारणे, धैर्यशील माने यांची वर्णी लागण्याची शक्यता। इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात राहू नका, मुख्यमंत्री शिंदेंच्या खासदारांना सूचना।